शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाकडनं आज जी वाढती महागाई आहे म्हणजे पेट्रोल, डिझेल, CNG आणि सगळ्यात मोठं म्हणजे घरगुती गॅस. आणि घरगुती गॅस हा एवढा जिव्हाळ्याचा विषय आहे की सर्वसामान्य लोकांना त्याची झळ लागत आहे. आणि आज जर का बघितलं तुम्ही मागील 6 महिन्यापासून रोज घरगुती गॅसचे भाव वाढत आहे. आज 29 रुपयांनी भाव वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या इकडच्या जी जनता आहे, हिंदुस्थानची जनता आहे, त्यांनी जगायचं कसं? रोज काय नाही काय वेगळा कांड बाहेर येतोय. मागील आता 15 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं नीटचं प्रकरण बाहेर आलं. हे एवढं घातक आहे त्या नवीन पिढीसाठी की त्याच्यामुळे नवीन पिढी त्याच्यामध्ये होरपळून जात आहे. 5 मुलांनी 12वीच्या आत्महत्या केल्या आणि त्या आत्महत्येला जबाबदार कोण? जर का असेच पेपर फुटत राहिले आणि जर का असा हजार कारभार चालत राहिला त्या मुलांनी बघायचं कोणाकडे? तुम्ही बघितलं असेल कालच तुम्ही कॉंग्रेस पार्टीचं आंदोलन झालं. म्हणजे नवतरुण आज जागा झालेला आहे आणि तो रस्त्यावर उतरत आहे. तरी पण या सरकारचे डोळे उघडत नाही. आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो आहे की आज पण तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही ही जी भाववाढ आहे ही भाववाढ तुम्ही कंट्रोल करू शकता. तुमचे काही नियम किंवा तुमच्या काही स्वतःच्या हे वापरून तकनीक वापरून हे करू शकता. परंतु त्याच्याकडे सगळं दुर्लक्ष होत आहे. तर आम्ही आज या आंदोलनात दाखवू इच्छितो की या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन केलेलं आहे. आणि भविष्य कालावधीमध्ये जर का असंच सुरू राहिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू. सर्वसामान्य जे जनता आहे किंवा जे घरं आहेत त्यांचा सगळ्यांचा आर्थिक जो गणित आहे सगळं बिघडलेलं आहे. लोकांचं उत्पन्न तर वाढत नाही, पण जो रोजचा जे दिवसांदिवसाचा खर्च आहे तो वाढत चाललेला आहे. अशा ठिकाणी ही जी सरकार आहे, ज्या मुद्द्यांवर 2014ला निवडून आली होती ते मुद्दे स्वतः विसरून अंबानी आणि अडाणीच्या नावावर पूर्ण देश करून अख्ख्या देशाला रस्त्यावर आणण्याचा पूर्ण प्रकार ही सरकार करत आहे. जर या सरकारला जमत नसेल महागाई कंट्रोल करण्यासाठी, महागाईला नियंत्रण आणण्यासाठी, या सरकारने पूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला पाहिजे. म्हणून आम्ही आजचं आंदोलन करत आहोत. असताना आम्ही चुलीवर जेवण करत होतो, बरोबर आहे. मग लोक म्हणाले प्रगती पाहिजे. प्रगती करता करता सिलेंडर वगैरे आले. सिलेंडर एवढे प्रत्येकाच्या घरोघरी एवढे दिले स्वस्त याच्यामध्ये. आणि आता एवढी महागाई करून ठेवले की आता महिलांना ते परवडत नाही. महिलांच्या खिशाला म्हणजे घरचं हे जे आहे ते बिघडून गेले सगळं. मग सिलेंडर वाढवलं. आधी सांगितलं गॅस म्हणजे पेट्रोलवरती गाड्या, मग गॅस CNGचे घ्या. मग CNG वाढलं, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं आणि सगळ्या महागाई, डाळ तांदूळ हे सगळं ट्रान्सपोर्टेशन वाढलं. त्यामुळे एवढी महागाई झाली की घरचं आमचं बजेट सगळं कोलमडून गेलेलं आहे. त्यामुळे ही प्रगती नसताना ही अधोगती झाली आहे. सरकारने अधोगती केली आहे. त्यामुळे हे सरकारच्या विरोधामध्ये मोर्चाने त्यांच्या घरात जाऊन बसलं पाहिजे आणि हे सगळं कमी केलं पाहिजे. अशी म्हणण्यापेक्षा त्यांना करायचंच नाही हे दिसून येतंय. कारण जर तुम्ही ऐकलात सामान्य जनतेकडनं तर आता हे EVM घोटाळे वगैरे ह्याच्यात अब्जोने रुपये ती लोक घालतात. मग ह्या सामान्य छोट्या छोट्या लोकांच्या पगाराला जे ते आता कात्रण मारतायत ते म्हणजे शिक्षणाला म्हणा सगळं यांना भ्रष्टाचाराचा भस्मासूर लागलेला तसं वाटतंय. त्यामुळे आता लोकांचं जगणं मुश्किल झालंय. फक्त मतदानापुरती या लोकांनी हे सगळं घाट गाठलेलं. आणि बघा आता जसं जसं मतदान संपत आलंय तसं तसं ही लोक भाववाढ करतायत. गॅसची म्हणा, आपलं डिझेल, पेट्रोल सगळं. म्हणजे हे सामान्य जनतेला परवडण्यासारखं नाही आहे. आणि ह्याचा उद्रेक होणार म्हणजे होणारच. हे आता आम्ही छोट्या खाणी करतोय पण अजून मोठ्या खाणी होईल. आणि एक दिवस मला वाटतं ही लोक खुर्ची सहित पळतील. खुर्ची सोडून नाही, खुर्ची घेऊन पळतील हे लक्षणं दिसत आहे.